श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोळा फडफडणं हे अशुभ असतं की शुभ असतं, किंवा कोणता डोळा फडफडणे हे शुभ असतं किंवा कोणता डोळा फडफडणे हे अशुभ असतं, तर त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला घेऊन आलेली आहे। त्यासाठी तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर आज आपण बघणार आहोत की जर एखादी गोष्ट असती, जर एखादी गोष्ट आपल्या जीवनामध्ये जर घडणार आहे, मग त्या शुभ घटना असो किंवा मग त्या अशुभ घटना असो, तर त्या या घटना ह्या आपल्याला पूर्व संकेत देत असतात। कोणतीही घटना घडण्याच्या आधी आपल्याला एक प्रकारचा चमत्कार किंवा एक प्रकारचा संकेत देत असती। तर त्या संकेत देण्याचं जे काम आहे, तर ते काम आपल्याला डोळा हे देत असतं। किंवा अनेक जणांना असा अनुभव असतो की डोळा फडफडणे म्हणजे ही क्रिया आपल्याला काहीतरी यातून वेगळा एक संदेश देत असते। तर त्याच पद्धतीने आज आपण डोळा फडफडणे हे कशा पद्धतीचे चांगलं असतं, तर डोळ्यांचे फडफडणे हे शुभ आहे की अशुभ आहे। तर सर्वात प्रथम ज्योतिषशास्त्रानुसार डोळ्यांचं फडफडणं किंवा आपली जी भुवई असती ती फडफडणं किंवा पापण्या फडफडणं, तर भविष्यामध्ये येणाऱ्या घटनांची किंवा घडणाऱ्या घटनांची पूर्वसूचना देत असते। त्यामुळे पूर्वसूचना आपल्याला शरीराच्या प्रत्येक अवयव हा आपला फडफडत असतो किंवा प्रत्येक अवयव हा आपला काही ना काही संकेत देत असतो। तर त्यातच काहीतरी विशिष्ट असतं, त्याच्यामध्ये अर्थ लपलेला आहे। परंतु बऱ्याच गोष्टी मात्र भविष्यामध्ये आपल्यावरती मोठं संकट आहे हे आपल्याला सांगत असतात। त्यातलाच प्रकार म्हणजे डोळा फडफडणं हा एक प्रकार आहे। तर सर्वात प्रथम आहे की शास्त्र असं म्हणतात की पुरुषांचा जर त्यांचा उजवा डोळा जर फडफडला किंवा उजवी भुवई किंवा उजवा पापणी असती ती जर फडफडली, तर ते अत्यंत शुभ समजलं जातं। कारण भविष्यामध्ये अशा पुरुषांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो किंवा त्यांची अडलेली कामे होऊ शकतात किंवा त्यांना प्रमोशन भेटू शकतं किंवा त्यांना धनलाभ होऊ शकतो किंवा त्यांना प्रत्येक कामामध्ये यश भेटतं किंवा त्यांचे जे सर्वही कामं असतात ते त्यांना प्रत्येक कामामध्ये त्यांना यश भेटत असतं। त्यामुळे ही क्रिया पुरुषांना उजवा डोळा फडफडणे हे खूप शुभ मानलं जातं। तर त्याच्याच विरुद्ध जर ही क्रिया स्त्रियांच्या बाबतीत असेल, तर स्त्रियांच्या बाबतीत जर उजवा डोळा जर फडफडत असेल, तर आपण असं म्हणायचं की महिलांसाठी हा काळ अत्यंत अशुभ आहे। तर अशा प्रकारची घटना असते, भविष्यात अशुभ फळ मिळणार असतं किंवा त्यामध्ये जर महिलांचा जर उजवा जर डोळा फडफडत असेल, तर काहीतरी अशुभ घटना घडणार आहे किंवा काहीतरी अशुभ असं काहीतरी आपल्या जीवनात घडणार आहे याचं संकेत देत असतं किंवा आपलं काम होणार नाही किंवा अशा अनेक प्रकारचे आपल्याला अशुभ संकेत या स्त्रियांच्या उजवा डोळा फडफडण्यामुळे होत असतं। तर त्याच्या विरुद्ध जर आपण पुरुषांचा जर उजवा डोळा डावा डोळा जर फडफडत असेल, तर असं समजायचं की त्या पुरुषाच्या जीवनामध्ये खूप सारे संकट येणार आहेत किंवा काहीतरी अशुभ घटना घडणार आहे। त्यामुळे त्या पुरुषाचा जर डावा डोळा जर फडफडत असेल, तर या गोष्टी आपल्याला लक्षात यायला पाहिजे। तर त्याच्या विरुद्ध जर महिलांचा जर डावा डोळा जर फडफडत असेल, तर असं समजायचं की त्या महिलेच्या जीवनामध्ये काहीतरी चांगलं होणार आहे किंवा ती महिला काहीतरी चांगलं तिच्या आयुष्यात घडून येणार आहे किंवा ती चांगला संकेत भेटणार आहे किंवा शुभ कामासाठी जर ती महिला चाललेली असेल, तर तिचा जर डावा डोळा जर फडफडत असेल, तर ते काम नक्कीच तिचं होणार असतं किंवा त्यामध्ये तिला यश भेटणार असतं। तर अशा पद्धतीने आपल्याला त्या स्त्रियांना भविष्यामध्ये मोठा लाभ होण्याची शक्यता असते। त्यांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हा फायदा होत असतो। तर हे सगळंही ज्योतिषशास्त्रानुसार आपण ही सगळी माहिती घेतलेली आहे। त्यामुळे जर तुमच्या बाबतीतही असंच जर घडत असेल, तर हे लक्षात ठेवायचं की पुरुषांचा उजवा डोळा फडफडणं हे भाग्याचं असतं किंवा शुभ असतं, आणि महिलांचा डावा डोळा फडफडणं हे भाग्याचं असतं। पुरुषांचा डावा डोळा फडफडणं हे अशुभ असतं आणि महिलांचा डावा डोळा फडफडणं हे शुभ असतं। तर अशाच पद्धतीने जर तुम्हाला जर नवीन व्हिडिओ बघायचे असतील, तर माझा हा व्हिडिओ नक्कीच बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।